आम्ही कुठं आलोय माहितीये का? आम्ही आलोय बाणूर गडावर. बहिर्जी नाईक म्हणजे एक अद्भुत शक्तीच, महाराजांची अदृश्य शक्ती होती, जी कुणालाही दिसू शकत नव्हती, कुणी ओळखूही शकत नव्हते, कुणी समजूही शकत नव्हते. वाऱ्याचा वेग होता, सिंहाचे धाडस होते, सरड्याचे कौशल्य होते, हरणाची चपळता होती, सूर्याची चमक होती आणि बुद्धी तर इतकी तल्लख की आयुष्याच्या 60 वर्षात कपट कारस्थानात माहीर असलेले शत्रू असून सुद्धा आजपर्यंत कोणी त्यांना कैद करू शकले नव्हते. दिल्लीचा बादशाह औरंगजेबाच्या हेरांनाही कधी कळले नाही की शिवाजी राजांच्या दरबारात कोणी बहिर्जी नाईक नावाची व्यक्ती आहे.
शिवरायांनी याच त्यांच्या अदृश्य शक्तीच्या जोरावर अनेक पराक्रम केलेत, युद्ध जिंकलीत, स्वराज्याचा गाडा योग्यरित्या हाकू शकले. त्यांच्या बाणाला अचूक निशाणा मिळाला. दौलतराव हे खरे नाव, परंतु आयुष्यात त्यांचे कितीतरी वेळा बारसे झाले असावे, कितीतरी जन्म झाले असावेत. 3 धर्मांचे संस्कार, चालीरीती यांचे अचूक ज्ञान त्यांना होते. प्रादेशिक तसेच विदेशी भाषांवर मजबूत पकड होती. तितकाच मोठा हजर जबाबीपणा आणि आत्मविश्वास होता. त्याला स्वराज्य प्रेमाची जोड होती. जवळजवळ त्यांच्यासारखेच 3000 बहिर्जी त्यांनी स्वराज्यासाठी उभे केले होते आणि या 3000 बहिर्जींचे नायक होते दौलतराव म्हणजेच बहिर्जी नाईक. याच किल्ले बानूरगडावर हेरगिरी करत असताना कधी नव्हे ते वीररत्न शत्रूच्या ताब्यात सापडले. कुणी म्हणतात दूरवर शत्रूच्या तलवारीचे घाव शरीरावर पडून येथे श्री शंभू महादेवापाशी या नरवीराने स्वतःचे प्राण सोडले. तर येथेच झुडपात लपून राहिले असता शोध घेताना भाल्याचे टोक वर्मी लागून त्यांचे प्राण योगमन झाले, अशी आख्यायिका आहे. इतिहास मुका आहे, पण आज हे समाधीस्थळ हिंदुस्थानचे स्फूर्तिस्थान आहे.